नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ठाणे महानगरपालिकेचा पातलीपाडा येथील सेंद्रिय शेती प्रकल्प कृषी दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. महापालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणातर्फे या प्रकल्पाचे काम एप्रिल 2025 मध्ये सुरू करण्यात आले होते. ठाणे महापालिकेतर्फे फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेने नागरिकांना आदर्श म्हणून सेंद्रिय शेती प्रकल्प करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने पातलीपाडा येथे सुमारे 1.5 एकर क्षेत्रात हा प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पाचे काम एप्रिल 2025 मध्ये सुरू झाले. महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून त्याचे अनौपचारिक लोकार्पण करण्यात आले. आता हा प्रकल्प सर्व नागरिकांसाठी खुला असल्याची माहिती उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी दिली. महाराष्ट्रातील मालवाहतूक संघटनांनी ई-चलन प्रणालीद्वारे होणाऱ्या दंडवसुली विरोधात आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. परिवहन विभागाने मागण्यांवर ठोस उपाययोजना न केल्याने वाहतूकदारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र या संपामुळे एपीएमसी मार्केटवर कोणताही परिणाम झालेला नाही. सर्व वाहतूक सुरळीत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. या संपाचा एपीएमसी मार्केटवर काही परिणाम नाही. इकडे जेवढा रोज रेग्युलर माल येतो तेवढा आज सुद्धा आलेला आहे. जो नेहमी जेवढा माल येतो कांदा बटाटा लसूण हा रेग्युलर आलेला आहे आज सुद्धा. त्याच्यामुळे आमच्यावरती काही परिणाम नाही. यापुढे तर अशी काही घटना घडू शकते. आमच्याकडे आमच्या ज्या गाड्या येतात मार्केटला त्या काही त्याच्यातून सहभागी न झाल्यामुळे आमच्याकडे काही परिणाम नाही. स्टोरेज मालच नाही आमच्याकडे. जिथून माल येतो तिथे स्टोरेज असतो, इथं स्टोरेज नसतो. रोजचे कांदे बटाटे येतात. 70-80 गाडी कांदे येतात. 40-50 गाडी बटाटे येतात मार्केटात. रोज आवक चालू आहे. 2-3 गाडी लसूण येतो. मार्केट पुरता सध्या भरपूर येतो. नाही काही इकडे संपाचा काही परिणाम नाही. समीर पिंगळे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भाज्या प्रचंड महागल्या असून अनेक भाज्यांचे भाव दुप्पट झाले आहेत. शिमला मिरची 40 रुपयांवरून थेट 80 रुपये. वाटाण्याने 100चा टप्पा ओलांडला आहे. यासोबतच इतर भाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. आवक अर्ध्यापेक्षा कमी झाल्याने याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरावर होत आहे. पुढील आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता असून दर खाली येतील असा विश्वास व्यापारी व्यक्त करत आहेत. सर काय सांगा, सध्या शिमला मिरची, वाटाणा, फ्लावर आणि गवार यांचे भाव वाढलेत. काय पहिले किती होते आणि आता किती आहेत? पहिलं शिमला मिरचीचा भाव होता 30-40 रुपये किलो. आता आहे 70 ते 80 रुपये किलो. त्याचप्रमाणे वाटाण्याचे भाव पहिले 60-70-80 रुपये किलो जे होते, आज ते मार्केटमध्ये 150-140 रुपये 130 रुपये किलोपर्यंत ते भाव झालेले आहेत. त्याच्यानंतर गवार हा जो ॲटम आहे तो 60-70 रुपये किलो होता. त्याचे भाव आता 120 रुपये 100 रुपये किलो असे झालेले आहेत. त्याच्यानंतर पालेभाजीमध्ये पावसामुळे जास्त सडण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे त्याचे थोड्या प्रमाणामध्ये त्याची वाढ झालेली आहे. मग पालक असेल, कोथिंबीर असेल, मेथी असेल, तर ह्या ॲटममध्ये थोडी प्रमाणात वाढ झालेली आहे. भाव वाढवण्याचं कारण काय? भाव वाढवण्याचं म्हणजे शेतामध्ये माल जे पावसामुळे खराब होतात त्याचा परिणाम मार्केटमध्ये त्या येण्याचं प्रमाण पण कमी होतं. आवक कशी आहे सध्या? आणि आवक कमी आहे. पहिल्या किती गाड्या आहेत ना आता किती? पहिल्या गाड्या तर 700-800 गाडी येत होते. आता ती गाडी 350-400 गाड्या येतात. भविष्यात हे माल वाढू शकतात? भविष्यामध्ये साधारण 20 जुलैनंतर माल वाढण्याची शक्यता आहे. आणि ते माल साधारण वाढल्यानंतर आता आमचा लोकल जो वाटाणा असतो पुणे जिल्ह्यातला, या कर्नाटकमधला, तो सातारा जिल्हा, या नगर जिल्हा या ठिकाणून जो शेतकऱ्यांचा वाटाणा पिकतो या पावसाळ्यात, तो वाटाणा मुंबईमध्ये मार्केटमध्ये आल्यानंतर भाव कमी होतात. सध्या कुठून माल येतोय? आता हा फक्त हिमाचल प्रदेशमधून वाटाणा येतोय. वाटाणा आणि परसबे हिमाचल प्रदेशमधून येते आणि त्याच्यामुळं तो माल इथे येण्यासाठी 40 रुपये किलोला खर्च आहे आणि म्हणून याचे भाव जास्त आहेत. तुमचं नाव काय सर? माझं नाव काशीनाथ दिनकर मोरे, एपीएमसी भाजीपाला मार्केट.
लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका अनोळखी महिलेने सामानासह लोकलमधून उतरता येणार नसल्याचा बहाणा करत आपल्या 15 दिवसांच्या बाळाला एका तरुणीकडे सोपवून स्वतः लोकलमधून न उतरता सदर लोकलमधून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी हार्बर रेल्वे मार्गावरील सीवूड रेल्वे स्थानकात घडला. वाशी रेल्वे पोलिसांनी 15 दिवसाच्या बाळाला सोडून पळून गेलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे. त्यानुसार 15 दिवसाच्या बाळाला सोडून देणाऱ्या अज्ञात महिलेविरोधात BNS कलम 93 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तसेच CCTV फुटेजवरून सदर महिलेचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले. बाळाला सध्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून सदर बाळाला सोडून पळून गेलेल्या महिलेबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन देखील उंद्रे यांनी केले आहे. त्यामध्ये दिव्य व भूमिका अशा नावाच्या 2 पॅसेंजर ह्या CST वरून पनवेल दिशेने प्रवास करत होत्या. ते प्रवास करत असताना महिला डब्यामध्ये सानपाडा या स्टेशनवरती एक अनोळखी महिला तिच्या 15 दिवस वयाच्या बाळासह तिने प्रवेश केला व त्या ठिकाणी ती महिला अतिशय दरवाजापाशी बसलेली होती आणि त्या ठिकाणी बाळाला हवा लागत असल्यामुळे त्या मुलींनी सांगितलं का ती हवा लागते, तुम्ही आतमध्ये येऊन बसा. याद्वारे त्यांचा एकमेकाशी ओळख झाली आणि त्यांनी एकमेकाशी संवाद साधायला सुरुवात केली. तर त्या अनोळखी महिलेने त्या 2 मुलींना विनंती केली की माझ्याकडे सामान भरपूर आहे व मला सीवूड्सला उतरायचं आहे, तर आपण कृपया मला त्या ठिकाणी उतरण्याकरिता मदत करावी असं म्हणून त्या 2 मुलींकडं त्या अनोळखी महिलेने आपलं 15 दिवसांचं बाळ सोपवलं व त्या ठिकाणी त्या मुली सीवूड स्टेशनला ते बाळ घेऊन खाली उतरल्यानंतर सदरची अनोळखी महिला त्या ठिकाणी न उतरता परस्पर पुढे पनवेल या ठिकाणी निघून गेलेली आहे. त्याबाबत तिने कुठेही तक्रार वगैरे नोंदवलेली नाही. त्या अल्पवयीन बालकाचा त्याग केला म्हणून वाशी रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 211/2025 कलम 93 BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे व आम्ही वाशी रेल्वे पोलीस स्टेशन मार्फत याद्वारे आवाहन करत आहोत की सदर महिलेचा पब्लिश झालेला जो फोटो आहे तरी त्या महिलेबाबत काही माहिती असेल तर कृपया वाशी रेल्वे पोलीस स्टेशन येथे कळवावे. ज्या योगे त्या अनोळखी महिलेचा शोध लागू शकेल व पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आम्हाला करता येऊ शकेल. ते बाळ अंदाजे 15 दिवस त्याचं वय आहे आणि त्याला अंडर ऑब्झर्वेशन हॉस्पिटलमध्ये सध्या ठेवण्यात आलेलं आहे आणि CWCच्या माध्यमातून पुढील योग्य ती कारवाई आम्ही करत आहोत. महिलेची अद्यापर्यंत ओळख पटलेली नाहीये, परंतु सदर महिला ही सानपाडा या ठिकाणावरून बसली होती आणि ती पुढे जाऊन खांदेश्वर या स्टेशनवरती उतरताना दिसत आहे. तरी आमच्या 4 टीम त्यामध्ये फॉर्म करण्यात आलेल्या आहेत व खांदेश्वर आजूबाजूचा परिसर व इतर स्टेशनावरती ते पथक त्याचा शोध घेत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणार
मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीनं भरलेला बहुप्रतीक्षित चित्रपट ये रे ये रे पैसा 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची विशेष उपस्थिती होती. या 2 दिग्गजांच्या उपस्थितीने या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला 4 चांद लागले. यावेळी त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. यापूर्वीच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ट्रेलरने त्या उत्सुकतेत आणखीनच भर घातलीय. ट्रेलरमध्ये 5 करोड रुपये आणि सोन्याच्या बिस्किटांसाठी चाललेली प्रचंड धावपळ आणि गोंधळ पाहायला मिळतोय. सगळ्यांचेच लक्ष त्या 5 करोड रुपयांवर आहे. मात्र या 5 करोड रुपयांचा खेळ कोण जिंकणार हे प्रेक्षकांना 18 जुलैपासून चित्रपटगृहात समजणार आहे. मेरे पे एक अलग प्रेशर है इस फिल्म को लेके, क्योंकि मेरे पे संजय अमय जी ने बोला कि आना ही पड़ेगा. पहले वाले में आए थे, ब्लॉकबस्टर हुई थी, तो ये मेरा अलग प्रेशर होगा रिलीज वाले दिन कि अगर इसको ब्लॉकबस्टर होना ही चाहिए. एंड वो हम लोग जब 90s में काम किया करते थे ना, तो ऐसा कहते थे कि हमारे सीनियर्स थे कि ट्रेलर अपना पिक्चर का नाम हमेशा पॉजिटिव होना चाहिए. मतलब सत्यानाश रखो तो सत्यानाश हो जाता है. ये एक्चुअली वास्तु देखो, ये रे पैसा आ ही रहा है ना, तो तीसरे में भी उतना ही है और है. हाँ, एंड बहुत ही कमाल का ट्रेलर है और फिल्म चले यार. आजकल जो हम लोग सबकी हालत है ब्लॉकबस्टर हो ये फिल्म. मैं यही चाहूंगा जैसे 1 हुई थी हमारी, एंड फिर एक बार हम वापस 1-2 साल बाद मिले 4 के साथ ट्रेलर लॉन्च पर. लेकिन उससे पहले सक्सेस पार्टी में भी आपको जरूर आना पड़ेगा. मी आतापासूनच तुम्हाला आमंत्रण देतो. मी सगळ्या कलाकारांना मंचावर याची विनंती करतो. यानंतर आणि अर्थात यानंतर अजिबात वेळ न घालवता माननीय राजसाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र. संजय जाधव दिग्दर्शित हा ये रे रे पैसा 7चा हा ट्रेलर लॉन्च आहे. माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता. पिक्चर अभी बाकी है. एका चित्रपटाचे 3 भाग येणं हे मला असं वाटतं मराठीमध्ये खूप महत्वाची आणि एक मैलाचा दगड आहे. अमेय कोपकर यांनी ही हिंमत दाखवली आणि मला असं वाटतं एक संजय तुम्ही केला होता आणि आज 3रा हा संजय जाधव करतायत. त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत, ज्या व्यासपीठावर या. तेजस्विनी पंडित आहेत, उमेश कामत आहेत, आनंद इंगळे आहेत, संजय नार्वेकर आहेत आणि ये रे डोळे वटारून बघतो. सुनीता खरात या विशाखाताई या. नागेश सर मागे उभे आहेत, आपण कृपया मंचावर यावं अशी आपल्याला विनंती. नागेश सर मागे उभे. जयवंत वाडकर. संजय जाधव यांनी पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर दिला होता. 3रा पुन्हा ब्लॉकबस्टर होईल अशी मी आशा अपेक्षा बाळगतो. या सर्व टीमला मी मनापूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी नाईक. ठाण्याची सगळ्यात धावलेली गोष्ट म्हणजे ठाणे शहर नवीन संकल्पनांना दाद देणारं शहर. भरतनाट्यम थेरपी फॉर मेंटली चॅलेंज्ड चिल्ड्रन असा आगळावेगळा विषयही ठाणे शहराने पटकन समजून घेतला आणि इकडच्या सर्व संस्थांनी मला या कामात सहकार्य केलं.
माझ्यासारख्या नवनिर्मितीची ओढ असलेल्या कलाकारांची कला ठाण्यात खुलते, रंगते आणि वाढतेही. आणि म्हणूनच रसिक प्रेक्षक असलेल्या या शहरात कलेला, सृजनशीलतेला अधिक वाव आहे असं वाटतं. म्हणूनच मला ठाणे शहराचा सार्थ अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय, आम्ही ठाणेकर.